माझा पोला बी परतान. क्या बात आहे. माशा उठल्या माशा उठल्या. अरे हिला बी तुटला. घेऊ चावल्या मधाच्या माशा. हिला तुटला चावल्या गे. साईराम वहिनी. भाऊ ओम साईराम. पहिल्या दिवशी पिशवीने गाडीत आली आणि ती डायरेक्ट घरी पाठवली. रिटर्न आणली बी नाही. सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तर चला गाईज गुड मॉर्निंग आणि सर्वांना ओम साईराम. तर चला आज आपली पालखी पोहोचणार आहे शिर्डीमध्ये आणि आता शिर्डीमध्ये पोहोचणार आहे. तर आता पोरांना लागतं आपली पहिली भूक, कारण की आमच्या पालखींची पोरं सगळी मावली भुकल्लीच असतात की नाही. कवा नाश्ता येतं हा. तर चला नाश्ता महत्वाचा आहे. बाकी बघा पाव बघा पाव बघा पाव. माली कसं काय नियोजन केले तुम्ही. पाव भाजी आज पावभाजी स्पेशल काही नाही नुसतं पाव का आणि फटाफट चालायचं. हा बाकी बघा पाव बिव. बाकीची गँग आता निघालेली आहे चालायला आणि आता आम्ही इथेच हाव ब्लॉग बनवत आहोत. आम्ही बी निघू आता चालायला. साईराम पटापट. आज मधल्या रस्त्यांच्या घे मग पाणी बी नको वाटते भेटायला. नाही असं म्हणजे हे नाश्ता विष्टा करायला जमता नाही. तर भेटतो सर्व झालंय दुकान. कुठं जा भेटत जाऊन बघा तुम्ही माऊली. नक्की घे. 100%. अरे गेल्या वर्षी भेलवो दिवस करले. सर्व मिळेल ना. तर गाईज चला सगळा भेटेल बोलताय. तर आता मी काय सांगता आजचा आपला 7वा दिवस आहे आणि 6व्या दिवसाचा आपण ब्लॉग नाही बनवला, डायरेक्ट 7व्या दिवसाचा बनवले. तर नक्की तुम्ही बघा आणि सगळे ब्लॉगला तुम्ही मस्त प्रेम दिले, असंच प्रेम देत राहा. तर चला बाकी गँग तिकडे झोपले ती बी दाखवतो तुम्हाला आता. चला गाईज आमचं योग्य दबे आता आंघोळ वगैरे लवकरच केली आहे. साईराम योग्य दा. चला बाकीची गँग इथेच आहे. टाइमपास गँग बोलता ना टाइमपास गँग. चला नाचो. हा बाकी आमचे भाऊजी टावे लाव बघा कसं दात बीत घसतात. भाऊजा पहिले अंग धावून आले ना आता दात घसते करे. इकडे बघू पाणी पिणी गेला मग. बाकीचे बघा इकडे बॅगा बिगा कशा आहेत. ते कोण दोघं जण झोपले. त्यांना काही काम नाही आहेत, झोपू दे त्यांना. यो बा बेडूक कसा बसले. काय बोलता साईराम. हा हे कुठे मोनिया कुठे मोनिया. चला गाईच पालखी गेली पण पोरा बघा आमची बादशाह सारखी उठली. हो बा बाकीची इकडे ए साईराम साईराम साईराम. चला पावभाजी आहे खायला चला लवकर. चला रे ए पावभाजी उठा खायला चला लवकर. हा यो कोण कोण होतो. गारे अरे चाल उठ. पावभाजी संपली उठ लवकर. गाईस यो बघा यो कितवीला असरा. 11वीला. हा पोरींची किती जपतस. आखे पालखीमध्ये तुझी चर्चा बोलता 2:30 3 वाजेपर्यंत झोपत नाही. पोरींची चॅटिंग करतो तू. हा हा अरे खोटे आहे. मी स्वतः बघले तुला कान्या तरी अफवा आहे बोलत. हा आयटम किती. अरे तेच बोलतो मी लई चॅप्टर यो अवसा टिपऱ्या नाही जायो. आता बोलतो मी 17 वर्षाचा. कोण बोलेल ए उभा राहा. 17 वर्षाचा उभा राहा ना. 9 वर्षाचा. चला गाईस आता आमचे कलिंगरवाले मामा सुद्धा आलेले. तुम्ही बघू शकता यांना झोप नसतं. 6-6 7-7 वाजेपर्यंत बिचारा जागा असतं. 5-5 वाजेपर्यंत बघता. तर गाईस फोन मध्ये रील बघत असते. रील बोललो मी. दुसरं काही बोललो ग. का उठला साला. अरे लवकर उठून का गेला. हा का. चला मग पावभाजी खायची का कोणला. पावभाजी खायची का पावभाजी. तर चला काय आज पावभाजी आहे. आज पावभाजी खाणार सगळी जण. हा काल उसल पाव होता आज पावभाजी आहे. तर रामूला आवरी भूक लागले
तर त्यांनी पहिले तोंडानं पोट साफ आहे तिकडे टाकले वगैरे. हा काही नाही रे, चांगला पोर आहे, लगीन करायचं बोलत. हा लाडू घालले का? त्यांनी लाडू घालले. तुम्ही काय घालले रे? मेथीचा लाडू. चला साईराम माऊली, चला या सावकाश या तुम्ही. चला रे नाहीच तर चला आता आम्ही चालतो इथे मस्तपैकी सकाळी सकाळी पायी पायी सर्वजण. मोरे आलेला आहे बघा, आता इथे का लावणी नाचायला आले. तर चला गाईज, तर आता इथं थोडस आम्ही रील्स सुद्धा बनवतो. बाकी इथे बघा रील्स बनवायला. अरे तू रील्स बनवायला आले का? ये मग भाई ये. अवतार बरोबर नाही. 5 दिवस झाले आंघोळ नाही केली. हा तुला मी ब्लॉग मध्ये घेतो तू पलातो. हा काय रे? अरे अंघोळ केली तुम्ही? अंगाला वास येतो तुझे. हा कंची स्कीम म्हणले रे तुम्ही? आवरे अंगाला वास येत. अख्खे पालखी मध्ये स्कीमने वाटोला लावले, वाटोला. वा कर भाऊज्या, कंची स्कीम म्हणली यांनी. अख्खे पालखीने स्कीमची आणि वाटोला लावले. 1 साइड बोलतो फणसा खाली नाही, ही चांगली खणसा खाली वास येते. हा पलाशील का? पलाशील का? नाही आता नाही बोलणार. नाही पक्का का? तू सेलिब्रिटी आहे का? हा सेलिब्रिटी आहे तू? तुला मी व्हिडिओ मध्ये घेतो कधीपासून तर इकडे तिकडे पलात. हा बोल, मी 5 दिवस आंघोळ नाही केली. बोल किती दिवस आंघोळ नाही केली? 1 दिवस फक्त. 1 दिवस? होय नक्की? 3 दिवस आंघोळ नाही 3 दिवस आंघोळ नाही केली? साईबाबांची शपथ 1 दिवस आंघोळ नाही केली. खोटा बोलतो का? अरे बाबा 1 दिवस ते पण पाणी नाही मिळालं म्हणून आंघोळ नाही. साईबाबाची शपथ घेऊन सांग. शपथ फक्त 1 दिवस मी फक्त आंघोळ केली. 1 दिवस फक्त ते पण पाणी नाही मिळालं म्हणून. हा साईबाबाची शपथ घेऊन सांग. मावे किती खाल्ले? मावे फक्त मी गोड 4-5 खाल्ले. 4-5 खाल्ले? ए भाऊजा किती खाल्लं? 8-10 खाल्ले. साईबाबाची शपथ घेऊन सांग. साईबाबांची शपथ घेऊन सांगतो मी 4-5 खाल्ले असते. 4-5 बस? होय 4-5 फक्त. हा होय नक्की. खरंच करे? होय कुठे कुठे शाळेला डेंजरस रे तू. हा तुम्ही स्कीम कुठली आणली? आंघोळ नाही करीत पूर्ण पालखीमध्ये वास. हा वास बी सेणार पण नाही ना. साबणाने आंघोळ करतोय. सिंथॉल. कुठली साबण आहे? सिंथॉल. काल तर साबण ना भेटला. काल तर साबण ना भेटला फेसवॉश आंघोळ केली डायरेक्ट. का माती लावली? नक्की ना? होय नक्की. हा ठीक आहे. साईराम बोल बाई. साईराम. हा नीट बोल. साईराम. हा एक नंबर. चला आता चालतो आम्ही रस्त्यामध्ये चालता इथे लेडीज लोकांची सुद्धा पालखी निघालेली आहे. पालखीत निघालेली आहे आणि फुल डान्स करता. इकडे बघा साईबाबाचा गाणी लावायचा. गाणी बघा कुठला लावले. हे बघा नाचो नाचा सर्व गाईज बघा मस्त एन्जॉय करतात. नाचा साईराम बाबा कशी नाचता डेंजर एकदम. तर गाईच आता इथे मस्त भेल बनवलेली आहे. इथे बघा सोनू भाई आमचा भेल खाते. इथे सगळे पोरा मस्त भेल खायला बिलागे नाही बघा. मस्त खा पोराही नुसती भेलवर जोर घातले. खा एकदम खा, जोरदार खा. खावा पोराव खावा. तुम्ही खावा भेल खावा. मग भेल खाता ते. आणि नवीन भेलवाला बघा आमचा नवीन भेलवाला. बना भाई सब पब्लिक भूखे से बना दे जल्दी बना दे. मग नाही रे बापरे गाडी बसून आली ना इथे सांगता रे. आवरा निंबू टाकता सांगू तुम्हाला. इकडे बघा 1-2 जाऊ. हा 2 निंबू आपली बिना निंबूची. इथं बी निंबू भावजा नुसता निंबू पाणी. मा भेल खायला आलो. नाश्ता आमचा जाम लांब. नाश्ता जाम लांब. बाकी नाश्ता कुठे? नाश्ता संपला बी असेल आता. मला माहित आहे ना. खा बेल मग आता. चला तर गाय आता आम्ही जेवणाच्या स्पॉटला पोहोचलोय आणि आता इथं अशी जेवणाला लाईन लागली. बाकीचे पोरा तिकडे जेवायला बसले. इथेशीन आम्ही आता जेवता मस्त वेकीत. इथेशीन पण लाईन. बाबू हाय. अरे हाय करता आता वालकलास का मला? हा कोण आहे मी? कोण आहो?
हा कोण नाही हा माहित नाही का मलाच कसं माहित जावल हा कसं आला सांग लवकर. हे बघा इथं बी जेवायला बसल्या इथं जेवायला बसल्या तिकडे बी जेवायला बसल्या. ए काय बोलतो आपली लाईव्ह केव्हापासून चालू होईल चालू का पत्ता चालू भाई गाईज बघा याचा लगीन करायचा दिवसाचे 1200-1300 रुपयाला इन्कम आणि नक्की जर तुम्ही जर याला ब्लॉग मध्ये बघून द्या बिचाऱ्याला दया करा कोणीतरी बघा हा याचा लगीन बिगीन मोडू नका कोणी ना बागू बरोबर का नाही हा लगीन बिगीन मोडू नका कसं गावांना इंकुरीला लगीन मोडतात. पोरे आमचा चांगला अख्खा दिवस गावात नसतं सकाळचे 7 वाजता जातं लाईव्हला डायरेक्ट येतं रात्रीचे 10-11 वाजता येतं बरोबर डायरेक्ट झोपायला येतं. हो मग तेच चालू प्रमोशनच चालू लागणार त्याचे हो नक्की आणि ते पण सांगले का त्याचा लगीन वगैरे मोरू नका बरोबर का नाही कारण की आपला पोऱ्या 7 वाजता लाईव्ह वर जातो रात्री 10 वाजता 11 वाजता घरी येतं आणि त्यानंतर कुठे असतो झोपतो डायरेक्ट येऊन बाहेर कुठेच जात नाही तो. चला आता जेवायला जाऊ आपण इथे आपली पालखी आहे हे बघा बघा उठत ना बघा बघा मिक्स भाजी द्या मिक्स या द्या पण उठायला नको नॉनस्टॉप हा नॉनस्टॉप आहे बघा बाबा साईराम हा बाबाला बी जाऊ दे ब्लॉग मध्ये आमच्या पालखी बघा कवरी जाणार सगळी लोक आहेत अर्धी तिकडे फाकले अर्धी पाकल्या ना अर्धी इकडे गाडीवर कपडे टकले इकडेशी अरे भाऊस इकडे ना नवनाथ भाई ये नाही रे टाटन काहीच नाही हा नाही रे बिचारा भावच दया आली रे म्हणा आऊसा बात बघून नको ना असं नको ना काही करू नवनाथ नाही 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 खरं सांग पहिलं टाट घेतली तुम्ही कोणला चालवले मग आऊसा कसा बाई तर गाईच चला इथे जेवणाला लाईन लागली जेवण वाढा पापड विपर आज भाज्या बिज्या बऱ्याच वाटतंय आजचा लास्टचा दिवस आहे ना एकच आहे तर चला काय एकच भाजी आहे आजचा लास्टचा दिवस बीट आहे तिथे काकड्या बिकड्या आहेत मोनीच भाई रोजच्या जेवाची सोय करीत असतं सगळ्यांना वारीत असतं. चला साईराम 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 माऊली काय होईल काय भाकर विकर घरच्या तर नाही भाकरी मला वाटलं इकडे चूल बनवलेली का आधीच माऊली काय बोलता लय पालखी तुम्ही जोरानं लिहिली आज सुसाट अरे बघशील ग्रुप मध्ये बघ का तुम्ही 4-5 जण डायरेक्ट शेड्यूल येतच नाही मग गेला पोले बघ कंग आतंक बघ हा आठवा 6वा 10वा ए 10वा इकडे दादा लाडू खायला लागलं इकडे एक बी भेटला नाही अजून जेवला गर नाही उपास आहे. चला गाई जेवला चला आम्ही बी आता जेवता मस्त पोट भरून जेवू आज. चला तर गाई जेवण करून झालं आता आमचं आता आमचे मंडळ इथे जेवतात मस्त बघा कार्याध्यक्ष आणि तुम्ही सेवेकरी सगळे सेवेकरी पदयात्री आणि सेवेकरी कांदे विंदे आणले वाटतं मल्यांच्या इथून आपल्यात का म्हटलं इथं बाजूलाच मला इच्छा देणं आणलंय जेवा तुम्ही जेवा काय माऊली बिड्ड्यान बोलतो काजू टाकायचं बिड्ड्यान काजू टाकायचं पपई जे मग उठू दे मूत कर सगळ्यांचं पप्पाय चला आता आम्ही चाललो जरा आराम करता आता जाऊन माऊली झालं ना ओके एकदम निवान आई बा नुकती झोर घेतले चला आता मी पण खाता मगाशी कुठं होते हा माऊली साईराम वांग्याचा भट्टाला आहे भारी होता ते दिवशींचा हा नाही भेटलाय ना बाबा इकडे ना 2 भाकरी आणल्या अरे नाही कुठं त्या चपात्यात अरे हो झालं वाटतं काम स्वाद भेटला वाटतं आवरे दिवसाचा किती दिवस झाले भाकरी नव्हते भेटल्या भेटलेल्या कोण आणतो तुझ्यासाठी भाकरी काल पण भेटल्या काल भेटल्या आता मी भेटलो म्हणजे तुला भाकरी नसली तर जेवण जातच नाही का नाही
तसं नाही मामा तू तिकडे हो तिकडे वेळेला कसा विचारतो दोन भाकरी दोन भाकरी खायचा मग ते तुझी मला कसं सांगतो दोन भाकरी ठेव गाईच रथ आले रथ बघा यो थांब आवरे कोपऱ्या कुठे चालले हो ड्रायव्हर माल्यावर ए भाऊजा पहिले माल्यावर ना तो डेंजर सीन आहे ना ए कोणची जरूरत बघते मन्याडॉनची चला सायराम मावली सॉक्स फेकून द्या बोलतो लय वाश येतो त्यासाठी सॉक्स बिक्स आपण नाही घालीत चला पैदल चलो साई बाबाने बुलाया है चला गाईस तर रस्त्यामध्ये जाता जाता 4-5 तर मधाचे पोले ते दुसरे आपले पोरावी पडले आता जाता जाता एक होता आमच्या नशिबाने आणि आता माश्या उठलेल्या आहेत गाईस तो बघा गाईस मधाचा पोला बघा हे मधबा फिट आहे मध फिट आहे पकड बघा मधाचा पोला बघा कसं चढलं हे पडला आई शपथ थांब मेन वरती आहे हे बघा शर्ती बी बघतान आणि मधाचा पोला बी पडतान क्या बात आहे हे माशा उठल्या अरे इला बी तुटला चावल्या मधाच्या माशा इला तुटला चावल्या गे इला पारला खाली नाही इला नाही बोला कौरी बघायला बघा बाबा माशा बघायला बघा माशी थांब त्याला गाईस रस्त्यामध्ये जाता छोटी पोरा चॉकलेट मागत असतात तर आपण त्यांना मस्तपैकी बिस्किट दिला साईराम चला भाऊ चला तर चला गाईस आता चाललोय आम्ही पुढे हे बघा जुन्या रस्त्यातून चाललोय आम्ही चला तर गाईस आता असं फायनली आपली पालखी आपल्या स्पॉटवरती पोहोचलेली आहे आणि इथे बघा मस्तपैकी पालखीला सजवायला घेतली कारण की उद्या आपला दर्शन आहे आणि दर्शन आहे बोललं तर काहीतरी दरवर्षी नवीनच असते आपली पालखी बघायला भेटते तुम्हाला आता सजवतात आता बघू शकता तुम्ही आपली पालखीला कशी सजवायला घेतली आहे जास्त लावले विसावा भक्ता विसावा आरती साईबा
चला गाईस, तर आता इथे मस्तपैकी भज्या वगैरे तालाला घेतल्यात. तर ओ साहेब, ओ आता कधी भेटाल? पुढच्या वर्षी का? गुरुवारी भेटाल का? ओके ओके, भेटू आम्हा. पण 8-7 दिवस एकदम ओके काम केलं आमचा. हा ठीक आहे, भेटू मा गुरुवारी. तेव्हा काय चालायचं? हा तेव्हा काय चालायचं? कोशिंबीर भाजी काय? तर चला काय, आता आम्ही पण जेवायला जातो मस्त पैकी. आजचा मेनू भाई भाकर भाकर. इकडे भात आहे मा. अरे अवी कवा बसून हा आयडिया भारी आहे का व्हिडिओ काढ? हा मस्त पैकी. नको नको भाऊ, नको भाकर नको, भात खाऊनच पोट बघू आपण. मोहनिया बघ मोहनिया. 7 दिवस भरले भाई आम्हाला, 7 दिवस भरले. साईराम साईराम थोडाच द्या, जास्त नको. साईराम अजून आवरात नव्हता तिला तोरा. माऊली काय बोलता? आजचा दिवस आहे आमच्या व्हिडिओ मध्ये. उद्यापासून नका हे थोडा टाक र, थोडी टाक. हा काय? हा भाजी दे ना, मिरची दे, भाजी दे, सगळं दे. घ्या घ्या घ्या, वरती घ्या. यस, मिरची मिरच्यात दिल्या भाज्या ना. माऊली काय बोलता? चटणी नळ्या नळ्या, हा नळ्या. आणि इकडं पिलू दा गुलाब जांभूल काय आणले या? बाबा बाबा मावा आणले. चला तर आता चाललो आम्ही जेवायला. बाकी इकडे आमचा दादा सुद्धा बसल्यात. चला आम्ही आता जेवण करून घेता. ओके जामलात. तर चला गाईत, मागच्या गाडी आलेलं आहे ओनमरत. सगळ्यांना ओम साईराम, जय साईराम. आणि आजचा आमचा शेवटचा दिवस आहे. आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलो आणि आता चाललोय आम्ही आपल्या दर्शनाला. तर चला गाईज, बाकीच्या इथं ब्लॉग चालू करणार नव्हतो, पण फरमाईश आली इथे नवरा बायकोची, तर ब्लॉग चालू करायला लागेल. ओम साईराम वहिनी. ओम साईराम भाऊ. ओम साईराम दादा. ओम साईराम. साईराम साईराम. तर कसे प्रवास झाला वहिनी तुमचा? मस्त झाला. भाऊ भाऊ तुम्ही 7 दिवस चालले, कसं वाटलं तुम्हाला बिना चपलीनी दरवर्षीप्रमाणे? बाकी आपले मंडळ इकडे एकदम टाईट आहेत, व्हाईट मध्ये टाईट. बघा बघा कुर्त, बघा कुर्त भाई एक नंबर आहे. ड्रेसिंग म्हणजे एकदम हाय. भाकरी आज काही नाही. हा चपात्या चपात्या. ओम साईराम. ओम साईराम. हा मोठ्या चपात्या ना, एकदम मोठ्या चपात्या. भाकरी नसली तर जेवणच जात नाही. सवय लागली ना, काय करणार. आम्हाला एकदा 2 भाकरी तरी ठेव. तेवढ्या इच्छा पुरवल्या आम्ही साई भक्तांच्या. हो पुरवल्या पुरवल्या. मग आपलं दर्शन होईल का आज? 100%. चला मग. हो ते झालं. चला होईल ना. चला साईराम. टिकली तर लय मोठी लावली चाकालून. ती भक्त आहे, ती भक्त आहे. तर चला गाईस, आता आम्ही चाललोय आपल्या मंदिरामध्ये पाया पडायला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साई बाबा. ओम साईराम. तर चला गाईस, आता ओम साईराम करीत चालले आम्ही. चला चला चला. ओम साईराम. चला चालायचं आहे ना आपल्याला. भाऊ काय बोलता तुम्ही मला ब्लॉग चालू करायला सांगल्याबद्दल 2 शब्द काही? आता आपला लागता दिवस आहे आज, तरी एक ब्लॉग पर लागते दिवसाचं बरं जाऊ दे. एवढे दिवस आपण बरं चाललो, पाय दुखले, हा म्हणून बरं दर्शन घ्यायला होतं. आणि आज गाडीन खायला होतो. घरी नाही घरी नाही घरी सरळ घरी नाही येतात. पुढल्याला खायला बी नको तुझा तो. आम्हाला ती पिशवी पण बघायला दिली नाही यांनी. पहिल्या दिवशी ती पिशवी त्याची गाडीत आली आहे, याने ती डायरेक्ट घरी पाठवली. रिटर्न आणली बी नाही. तुम्ही मला सांगा आता गाईस, एक पालखीन आमचे पोरा 10-15 जण ग्रुप असत. तुम्ही सांगा 1000 आणि 2000 जर खायला 8 दिवस पुरेल का तो आपल्याला? नाही पुरणार, नाही पुरणार. लाडू आणलेलं मी तर चिक्क्या बी खाल्ल्या, काय कळलो. हा साईराम फोटो करा. साईराम साईराम. ओम साईराम. चला या आपण या. साईराम माऊली जे ना आता तुलाच देता अख्खे ब्लॉग मध्ये, तुला त्रास देता का? ब्लॉग चालू करायला सांगला ना तुम्ही. घे ना फोटो, घे ना तू पण.